आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बहीण बहीण म्हणून मोठी मिरवतेस ना ग तू. बहीण म्हणून मी तुला मारलं, म्हणून तुला ओरडलं असं म्हणतेस ना. मग त्याच बहिणीच्या हक्काने बहिणीच्या संसारातून बाजूला हो ना. तू काही बोलत नाहीयेस याचा अर्थ मी हो समजते. घे, नाही तर कोपऱ्यात जाऊन रडत बसशील परत. घे. बर, ही औषधं संपली तेवढी आणायची. हो, आणते. आणि काल वरुणचा फोन आला होता, त्यालाही पैसे पाठवायचे. आई, अजिबात टेन्शन घेऊ नको. आज माझा पगार होणार आहे, तेव्हा त्याला पाठवेन पैसे. टेन्शन नको घेऊस. अगं बाई, पगाराचा दिवस आहे का आज? वा वा वा, चला बरं झालं. आईची औषधं, भावाची फी, याच्याबरोबर बाकीचेही खर्च आहेत ते लक्षात आहेत ना तुझ्या? हो, चांगलंच लक्षात आहे माझ्या. आणि तुझी ठरलेली रक्कम देईन मी तुला. अगं बाई, गुणाची ग माझी भाची. फक्त यावेळेला थोडी जास्त रक्कम दे. हा, काय अंजलीचं लग्न ठरलंय ना आपल्या, आणि तेही मोठ्या बिझनेसमनशी. त्यामुळे कसं लग्नात पैसा खर्च करावा लागेलच. थाटामाटात करायचंय मला माझ्या एकुलत्या एका लेकीचं लग्न. हा, त्यामुळे जरा जास्त पैसे दे, नाही का? जा जा जा, लवकर निघ. थांब थांब थांब, देते देते. घे, ठेव. म्हणजे कसं पगाराच्या दिवशी उगाच लेट व्हायला नको ग. पगाराच्या दिवशी लवकर पोचायचं. सावकाश जा आणि लवकर ये. आई, मी येते. घे 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 घे, जा. लवकर ये ग. गुड मॉर्निंग ऑल. गुड मॉर्निंग आत्या. गुड मॉर्निंग. थँक्यू. अरे देवा, आज बोर्ड ऑफ डिरेक्टर्स बरोबर आपली मीटिंग आहे, लक्षात आहे ना? येस येस, आय नो आय नो. आणि हो, दुपारी डिस्ट्रीब्युटर्स पण येणार आहेत. आय नो. आजचा दिवस जरा हेक्टिक आहे. सगळं नीट मॅनेज करशील ना? कारण मला बाहेर जावं लागणार आहे. येस, सगळं मॅनेज होईल, डोंट वरी. आणि बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची सगळी मीटिंग झाली की मी तुला एकदा अपडेट पण देतो. भैरवी, तू कुठे बाहेर चाललीस का? शाळेत. आत्या, तू परत स्कूलमध्ये ऍडमिशन घेतली की काय? हा, पुअर जोक, अमी, पुअर जोक. कोणीही हसलं नाही तुझ्या जोकवर. ते दादा, मी ज्या स्कूलची ट्रस्टी आहे ना, त्या स्कूलमध्ये जायचं. अच्छा, म्हणजे मध्ये देवांश ज्या शाळेच्या प्रोग्रामसाठी गेला होता तीच शाळा का? करेक्ट. त्या स्कूलमध्ये काही पैशांची गरज आहे, तर एकदा जाते, चक्कर टाकते, चेक करते किती पैसे हवेत. हो, त्यांना जेवढ्या पैशांची गरज आहे तेवढेच देणार आहे. पण आधी जाऊन शहानिशा तरी करू दे मला. उगाच जास्त पैसे दिले तर पचायचे नाहीत त्यांना. क्रॉस येऊ, बघितलंस? नाहीतर असं होईल. म्हणून त्यांना लागतील तेवढेच पैसे देईन. आणि ओमी, पोटात मावेल ना तेवढंच खात जा. हं, कंट्रोल ठेव जरा खाण्यावर आणि तुझ्या जोक्सवर पण. गुड मॉर्निंग सई मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग शिंदे. ये ना, ये सई. हा चेक देवांश सरांनी दिला. थँक्यू.
खूप महत्वाचं काम केलंयस हं, सई. वेलकम मॅम. अगं पण ह्या चेकवर फक्त सहीच केली आहे, रक्कम टाकलीच नाहीये. विसरले वाटतं टाकायला. नाही, ते विसरले नाहीये. ते म्हणाले की टोटल किती पैसे लागणार आहे याचा अंदाज नाहीये, त्यामुळे जेवढी रक्कम होईल तेवढी टाका म्हणालेत ते. आता आपण काय रक्कम टाकणार? आपल्याला आपले शून्य म्हणजे आपल्या पगारा एवढेच माहिती. त्यांचं तसं नाहीये, त्यांचे शून्य दिवसेंदिवस वाढत जातात. बरं ते असू दे, मी बोलेन त्यांच्याशी. हो. पण खरंच सई, थँक्यू व्हेरी मच. अगं तुझं हे काम नाहीये, पण माझ्या सांगण्यावरून तू तिथे गेलीस. तू मुलांना मनापासून शिकवतेस, शाळेची सगळी कामं करतेस. तुझ्यासारखी शिक्षिका शोधून सापडणार नाही. मॅडम, मी आपल्या शाळेत काम जरी करत असले ना, तरी ही शाळा मला आपल्या कुटुंबासारखी, आणि आपल्या कुटुंबासाठी माणूस काहीही करायला तयार असतो. या शाळेतली मुलं माझ्यावर प्रेम करतात. तुम्ही सुद्धा एवढी आपुलकी दाखवता. माणसाला आणखी काय हवंय? तुम्हाला जेव्हा कधीही माझी गरज पडेल ना, तेव्हा मला हक्काने काम सांगा, मी करेन. बरं, आता माझ्या वर्गाची वेळ झाली आहे, मी निघते. बरं ये. हो. हॅलो. येस मॅडम. हा हा हो 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 ओके 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 मॅडम, थँक्यू थँक्यू. शिंदे, शिंदे. हा मॅडम, बोलवलं? आपल्या शाळेच्या ट्रस्टी भैरवी मॅडम येत आहेत व्हिजिटसाठी. तेव्हा गेटवर सांगा वॉचमॅनला तयार राहायला, आणि शिक्षकांना सुद्धा सांगा. हो मॅडम. आणि त्यांच्या खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था करा लगेच. हो मॅडम. बर. आता अचानक भैरवी मॅडम काय येत असतील? काय चाललंय? काय चाललंय तुमचं? हा, शांत बसा सगळ्यांनी. सॉरी सई टीचर. तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी मस्ती करायची नाही म्हणून? ऐकत का नाही तुम्ही माझं? सॉरी टीचर, आम्ही परत कधीच असं नाही करणार. हे बघा, इथून पुढे जर तुम्ही मस्ती केलीत ना, तर मी शाळा सोडून जाणार.